आज मोहीम क्रमांक 28 साठी आपल्या बरोबर आहेत अमित देसाई सर आणि अक्षय लोळे सर. मला ते गोल्डन रिट्रीव्हर घ्यायचं आहे, पण त्याची केस पडतात ना भरपूर. मग बाळ मोठं झाल्याशिवाय रिस्क घेऊ शकत नाही. तुम्हाला सवय लागली असेल आता जे आहे त्याची. ऍक्शन बघा. हे ना चेअर वर घेऊन यायचे मस्त पैकी. गाडीच घेऊन फिरतोय चेअर. माझ्याकडे डिकॅथलॉनच्या चेअर आहेत फोल्डेबल. एक नंबर काम आहे. डिकॅथलॉननी तेवढं भारी काम केलं. ड्रोन बी शॉट असले भारी येतात. सगळ्या तयारीच असतो मी. गॅजेट सगळे आहेत आपल्याकडे. ड्रोन आहे, कॅमेरा आहे, गोप्रो आहे. जर 1-2 वर्ष दिली ना आपण प्रॉपर प्रमाणे चालतोय तो वाईट हे काही खरं नाही. फील्डवर आली वाटतं शाळा. पुढे नमस्कार, मी सिद्धनाथ भाऊसाहेब यादव. शंभू फाउंडेशनच्या मोहीम क्रमांक 28 मध्ये आपले स्वागत आहे. तर काय आहे शंभू फाउंडेशनची मोहीम क्रमांक 28? श्री संत आदिशक्ती मुक्ताई माता वारकरी शिक्षण संस्था की जी मुलींची आहे, परींचे या ठिकाणी ही शाळा आहे. तर या ठिकाणी शंभू फाउंडेशनच्या मोहीम क्रमांक 28 अंतर्गत आपण मदत करणार आहोत. तर या मदतीसाठी आपण किराणाचं सामान असेल, महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम असेल, राज्याभिषेकाची फ्रेम, याच्या व्यतिरिक्त काही प्लॅन्ट आणलेले आहेत आणि थोडासा खाऊ पण आणलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण पाहायला भेटेल की शंभू फाउंडेशन मोहीम क्रमांक 28 अंतर्गत काय काय मदत या ठिकाणी करणार आहे. आणि पक्षी भरपूर आहे, तुम्हालाच माहिती असं तुम्हाला लिस्ट काढून द्या आपल्याला. बरं, ती अजून एंट्रन्सला वगैरे लावता येईल अशी त्या दिवशी नेली त्या अशोकाच्या टाईप साधे ती एक बघा 3-4 म्हणजे 5 तरी नेता येतील अशी आहे ना. ती काय बारीक बारीक असतं, ती वर गेली तरी होते. किती हाईट वाढली पाहिजे? हाईट आपली प्रोजेक्ट तिकडे आपल्या अशोक एवढं दिसायला बी चांगलं दिसेल. अशोकाच घेऊ मग. फक्त तुटलं ना ते याच्या ख्रिसमस सारखं वर वाढणार नाही असलं ना कधी. फक्त शेंडा वगैरे कोणी खोडला किंवा काय तर ते खराब दिसणार ना कधी. फक्त सुपारी का एंट्रन्स मध्ये शाळेला वगैरे आतमध्ये जातो आपण या साईडला लावता येईल असं. ते ना याची गोल गोल झाड असतं. फुलाची कोणती कुठे या आतमध्ये आपण काय काय आमच्या घरी मेंटेन लय करायला लागते त्याला. आयला आपल्याला पण असं गॉगलचं नियोजन केलं पाहिजे का माहिती का. सगळे रेकॉर्ड होते, त्रासच नाही काय. हा 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 आपल्या अक्षय मेमणींचा फोन आलेला आहे. एक नंबर. पण आता प्रॉब्लेम असा झाला OnePlus हे बंद केले सर्व्हिस सेंटर आडवा. हा हे आहेत प्लॅन आणि किराणाचं सामान त्या ठिकाणी आपण भरलेलं आहे. काय वाजतंय नंबर प्लेट गॅस असतो थोडासा. चलो बस का असं दुसरं काय आयडिया काय करायचं मग. हे आतलीच ना राहील खाई असं महिन्याला आम्ही येणार. फ्रेमवाल्याशी कसं कॉन्ट्रॅक्ट केलं ते 600-700 रुपयाला फ्रेम देतो. त्याला म्हटलं दर महिन्याला घेणार 500. आज मोहीम क्रमांक 28 साठी आपल्या बरोबर आहेत अमित देसाई सर आणि अक्षय लोळे सर. अजून 2 जण येणार होते पण प्रॉब्लेम असा झाला की त्यांना काहीतरी इमर्जन्सी आली त्यामुळे त्यांचं कॅन्सल झालं आहे.
निफ्टीचं नाव ठेवलं. दुसरं गाण्याचं होतं म्हणले ना. दुसरं बाळ जरा मोठं झालं. मला ते गोल्डन रिट्रीव्हर घ्यायचं आहे, पण त्याची केस पडतात ना भरपूर. मग बाळ मोठं झाल्याशिवाय रिस्क घेऊ शकत नाही. तुम्हाला लय सवय लागली असेल आता जे आहे त्याची. हा आमच्याकडे गावाला आहे एक, पण तो तसला आहे कसला गावरान. नाही तो सोडणार नाही. तेच भारी ऑइल असतात ते. एक पार्ले दिलं का नाही आयुष्यभर मागच. ते पोल्ट्रीवर ना पहिले काय व्हायचं, चोरवी कोंबड्या बिबड्या चोरायला लोक जाळी तोडून द्यायची ना, तो पोल्ट्री असायचा. तो चिडेल त्यांना सवय नसते असल्या काय करायचं नाही. तिला ठीक झालं तिच्यावर येऊनच देत नाही आमच्याकडे. दुसरं रस्त्याच्या कडेला खाली कोणाला येऊनच देत नाही. मी आता याला हात लावून गेलो, घरी गेलो की निपटून तासभर वास घेत बसतोय माझा. होय, कोण कुणाला हात त्यांना लगेच कळतं ना. त्याला त्यांचं नाक लेतो आपण. 1-2 किलोमीटरपर्यंत वास येतो ना. जे छोटे छोटे येते का नंतर मोठं आम्ही घेतो. की पाण्याच्या लिहू का थोडं आपण ते राहू दे, थांबा ते आम्ही येतो. हे काढा म्हणतो मोठं का ते तर मला नाही घ्यायचं. हा तुमचा फायदा झाला पाहिजे आपल्याला. काहीतरी फायदा. डाळी घ्यायची. हा डाळ उचल तांदूळ साखर बिकर हे असं जास्त होतं. डाळीला नको. हां ते मी वरण डाळ, मूग डाळ, तूर डाळ. हां चल डायरेक्ट लावतो. हां झाडं घेऊन जाऊ. थांबा बोलू ते ना. झालं झालं बरं, आणतो ते आणतो आम्ही. राहू दे काय तेवढं एकच ना. आणि तेल डबा राहिलं. हा हा पुढे नाही का तेल डबा वाटतं तर सर मी घेतो. खरंच का काहीतरी घेतो. हे काय ते दिसतंय जबर का तुम्हाला. हा मग काय अडचण नाही. अजून काय राहिलं ना. तरी पण एकदा चेक करा. ते पाईप निघाला बघा. हा फ्रेम घेतली. येईल का घरात. हा अच्छा. रामकृष्ण हरी. माझं नाव दुर्वा मंगेश लोहे. मी माहेश्वरीवरून आहे. कितीला येतो? 5वीला. उद्या सांगते. उद्या येईल परत. नीट सांगायचं, तुमचं काही कळत नाहीये त्यांना. बिनधास्त सांगा का. रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वरी गणेश माने आहे. मी आता 6वी शिकत आहे. मी लिंबू शपरीवरून आली आहे. अच्छा कुठं राहिलं हे. नीरे. बारामती. बारा. आणि ती राहिला पनवेलला आहे, मुंबईला. होय. रामकृष्ण हरी. माझं नाव सिद्ध ओंकार आहे. मी आता 3री शिकत आहे. मी टाटाच्या माळवरून आले. खोपोली. खोपोली मुंबई साईडला रामकृष्ण हरी. माझे नाव प्रार्थना देवीदास चव्हाण. मी आता 5वी मध्ये शिकत आहे. मी लोणी भोईवरून आले आहे. ती कुर्ल्याची आहे. कुठला गाव त्यांची इथली, पण हा राहिला. रामकृष्ण हरी. माझं नाव सिद्धी गणेश माने आहे. इयत्ता 7वी आणि मी निरेवरून आली लिंबू छपरीमध्ये. सख्या बहिणीत आहे. होय. 6वीला ती 7वी. नमस्कार. माझे नाव प्रणिता विठ्ठल शिंदे. इयत्ता 6वी. मी शेकमेरवाडी भोईवरून आली आहे. माझ्या गावची मुलगी. रामकृष्ण हरी. माझं नाव पूजा दत्तात्रय मराठे. मी माहेश्वरीवरून आलेले आहे. मी इयत्ता 9वीत आहे. तुमच्या तिथली मराठी. त्यांच्यामुळे त्याचं माहीत झालं असेल. आणि तुम्ही कुठं इथं शिकले का आळंदी. 1 वर्ष होते मी स्टेज डेअरिंग साठी पलटणला. पलटणला. तिथं म्हणजे स्टेज डेअरिंग साठी होते, तेवढंच मला मिळालं. कीर्तन वगैरे काही तिथे शिकवलं नाही. मग स्वतः घरी आणून पुस्तकं वगैरे आणली, वाचन. त्याच्यातनंच अभ्यास सुरू केला.
आणि आता जवळजवळ 5 ते 6,000 कीर्तन झाले असतील. तुम्हाला दानगा अनुभव आहे. टीव्हीला ह्याला झाले. हा, मी पाहिले. ऑल चॅनलला कीर्तन झाले माझे. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स आहे आणि ते करू शकतो. 2 शूटिंग झाले, एक दाखवले, आता एक दाखवतील. पण मंदिराचं पण शूट होतं आता सासवडला, पण ते थोडं तब्येत बरी नसल्यामुळे कॅन्सल केलं. नाही तर आमचं हेच एक तत्व आहे की आता ह्या मुलांना पण शिकवायचं. आणि आता टीव्ही चॅनलला सगळे ओळखीचे आहेत, झी टॉकीज असेल, वेगवेगळे चॅनल, मग ह्या मुलांना आम्हाला तिथपर्यंत न्यायचंय, एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. असंही नाही की ह्या मुलांच्या मार्फत की आम्हाला देणगी मिळतील, मग आम्ही मोठे होईल असं नाही. पण ते त्यानंतरच्या गोष्टी आल्या. आपण ह्याच्या अगोदर तुम्ही हे करताय ही पण मोठी गोष्ट आहे ना. कारण आपण जसं म्हणतो नाण्याच्या 2 बाजू आहेत. दुनिया समजायला ती समजणारच आहे, पण आपण आपलं काम का सोडायचं. आणि ह्याच्यातून आपल्याला समाधान भेटत असेल, एक पुण्याचं काम असेल तर काय करायचं. आम्ही पण तसंच केलं. जवळपास 2023ला संस्था चालू झाली होती शंभू फाउंडेशन म्हणून, आणि आम्ही जवळपास फक्त 32 मेंबर होते. 32 मेंबर घेऊन जॉईन केले होते. आणि आम्ही आता प्रकल्प कसा केलाय की दर मेंबरला आम्ही दर महिन्याला मेंबर पण फक्त 100 रुपये जमा करतो. असे करता करता आता 600 ते 700 मेंबर झाले दर महिन्याला. आणि दर महिन्याला पूर्ण महाराष्ट्रातून जॉईन होतात. काय काय तर आसाम, गुजरातवरून, त्यामुळे चक्रवर्ती त्यांना कधी आम्ही पाहिलेलं पण नाही, असे पण जॉईन होतात. पण जी अमाऊंट आम्ही गोळा करतो ती 100 रुपयांनीच करतो, ना जास्त ना कमी. कोणी जास्त दिली तरी आम्ही रिटर्न पाठवतो. तो एक मेंबर जॉईन होता असेल फाउंडेशनला तर तेवढेच पैसे. आता या महिन्यात समजा 30-40 हजार रुपये आले, किती आले, तर त्याचा पूर्ण हिशोब त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सगळं टाकायचं, कितीचं सामान येते, त्यांची बिलं वगैरे सगळं. एवढी ट्रान्सपरन्सी की सोडायचंच नाही. कारण आपला जन्म सासवडचा आहे, पुरंदरचा आहे, आणि पुरंदर म्हणजे संभाजी महाराजांची जन्मभूमी. तिचं एक बेईमानी 1% बी चालणार नाही. मग तिकडे जीव गेला तरी चालेल. म्हणजे त्यांच्या विचारांनीच प्रेरित होऊन, कारण जसं जसं वाचत जाईल ना त्यावेळेस कळतात की ही लोक काय होती. हे फक्त आपण माझं लग्न झालं म्हणजे जन्माला आलं की ह्याला मोठं करायचं, माझा संसार, माझी मुलं, माझं घर, माझं प्रॉपर्टी, बहिणीची भांडणं, भावा बहिणीची भांडणं, इतकी वाईट सिच्युएशन दुनिया चालली आहे, घोर कलियुग चाललंय. ह्याच्यात लोकांना दुनियाचं काहीच पडलं नाही. शेजारच्यानी गाडी आणलं की आपण दुःखी होतो. अशी एवढी वाईट रियालिटी चालली आहे ना की ह्याच्यात परमात्मा स्वार ह्यांना काहीच माहित नाही. हा, मी माळसरीचा प्रॉपर, पण मी राहायला सासवडला आहे. मग ह्याच्यातून मग काय विचार केला की दर महिन्याला मी एकटा करू शकत नाही. पण ही आपण लहानपणी शिकलोय, 1 लाकूड तुटतं पण 4 लाकडं एकत्र आले तर तुटत नाही. मग ती एकी बनवायची. ती एकी जर ट्रान्सपरंट आहे, तुमचा उद्देश हेतू सरळ असेल तर आपण करू शकतो. मग ही एकी करता करता दर महिन्याला 5, 10, 50 मेंबर वाढता वाढता 600-700 मेंबर झाले. आम्ही पण सोशल मीडिया कधीच वापरत नव्हतो एवढं, काहीच नाही. म्हणलं काय हे जगाला दाखवायचे. पण ह्यानी फायदा होतो की आपलं काम आहे ना हे लोकांपर्यंत पोहोचणार कसं. आणि हेच न बघणारे 300 ते 400 लोक आहेत फक्त सोशल मीडियामध्ये. आता हे जानेवारीपासून जास्त ऍक्टिव्ह झालो, रील वगैरे बनवतोय किंवा हे पोस्ट करतोय, ह्याच्यातून लोकांना माहित होतंय. आणि एक एक मेंबर वाढत गेल्यानंतर हे होणार. कारण उद्या जर 1000 मेंबर झाले तर 1 लाख रुपये होतात. आणि आपल्या पुरंदरचं आणि हवेलीचं मतदार यादीमध्येच 2.5 लाख लोक आहेत. तिथं सोडून द्या आपल्या. आणि तरी पण आपण म्हणतो ना आपल्या घरच्यांना किंमत नसते, आपली तरी सिच्युएशन आहे. 100 ते 150 मेंबर पुरंदरचे आहेत, बाकी सगळे 400-500 सगळे बाहेरचे आहेत. एवढ्या 1.5 ते 2 वर्ष. आणि त्यात अग्रेसिव्हली मागच्या जानेवारीपासून काम चालू केलंय आम्ही की जेवढं होईल तेवढं. आता ही झालं की लगेच मांडकीमध्ये पण एक डोनेशन, तिथं पण एक मदत करायची. अशी कोण शोध नाही. खूप येतात लोकांच्या येतात, पण खरंच गरज कुठे आहे त्यांच्यातून पूर्ण सारांश माहिती काढतो आम्ही, मग देतो. आपल्याला 100 रुपयांनी फरक पडतच नाही काय. भले काय 10-10 हजार रुपये देणार नाही, तो 100च दे. कारण काय होतं, एकाने जी अमाऊंट जास्त दिली की मग तो त्या फाउंडेशन मी अमाऊंट जास्त दिली इथं का नाही दिलं. मी स्वतः 100 देतो. मी माझ्या पप्पांकडून पण स्वतः 100 रुपये घेतो, बायकोकडून पण. तू तुझे दे 100 रुपये. कारण तू 100 रुपये का देते हे तुला कळलं पाहिजे. तो देतोय म्हणून देऊ नको म्हणलं. कारण आपण जे देतोय ते योग्य ठिकाणी जातंय का, तुम्हाला ते कळतंय का. आणि ग्रुपला जॉईन हो. मेंबरला म्हणतो की ग्रुपला जॉईन व्हा, 2 महिने बघा खरंच ही संस्था काम करेल. कारण आता महाराष्ट्रामध्ये मी त्याविषयी क्वांटिटी काढली, 1 लाख प्लस संस्था आहेत की ज्या काम करतायत. पण आपण एकमेव अशी की दर महिन्यातून 2-2, 3-3 डोनेशन पण होतात आपले कधी कधी. जर अमाऊंट जास्त असेल आणि डोनेशनला रिक्वायरमेंट असेल तर, किंवा कोणाचा बर्थडे आहे त्याला कुठं मदत करायची, मग त्याच्या अंडर पे आपण मदत करतोय. ह्याच्यातून काय जाणार नाहीये. पण ही जी लोक एकत्र आणि आपल्या शेवटपर्यंत आपला इतिहास असतो, एकत्रच नाही आली शेवटपर्यंत. आणि उद्या ही जरी एकत्र आली तर आपण काही करू शकतो. कारण दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे आपण जसं ऐकलंय त्याच्यापेक्षा वाईट. आणि त्यात आपला बाजीराव पेशवे राहिलेले आहेत सासवडमध्ये. म्हणजे एवढा मोठा वारसा आहे, सोपान काका असू द्या, हे एवढा मोठा वारसा असताना आपल्याला आपलीच किंमत नाही. आपली रस्ता बनवायचा आहे, चला त्यात किती खाता येईल, इतकी वाईट सिच्युएशन झालेली आहे. पण हे ना बाहेर पडतं आणि निघतं बाहेर, आणि हे दुसऱ्या मार्गाने निघतं. मग हेच असं. आणि हे पहिल्यांदा सगळ्या मित्रमंडळी हळूहळू जॉईन सुरू केली होती. आणि आता महाराष्ट्राच्या बाहेरून पण जॉईन होतात. फक्त टाइम द्यायला लागतो, लोक जॉईन होणं महत्वाचं आहे. कारण कुणाला तरी ते अन्न मदतीला जाते, ह्याच्यापेक्षा अजून काय पुण्याचं काम पाहिजे आपल्याला.
आणि तुम्ही कशा उद्देशातून चालू केलं की म्हणजे कधी चालू केलं, काय उद्देश होता? काय विचारायची की नाही का तुमची एखादी संस्था आहे का की तुम्ही एखाद्या संस्थेत शिकताय का? तर लोकांना हेच सांगणं होतं की माझी कुठली संस्थाही नाहीये आणि मी कुठे शिकतही नाहीये, घरीच माझा अभ्यास सुरू आहे. मग पालक यायचे की आमच्या मुलांना कीर्तन प्रवचन शिकवायचंय, मग तुम्ही ऑनलाईन शिकवा, तुमची संस्था नाही तर, म्हणजे अशा अनेक कंडिशन होत्या. आणि कमीत कमी 5-6 मुली अशा आहेत माझ्याकडे की त्या ऑनलाईन शिक्षण घेतात. सोलापूरच्या मुली आहेत त्या 5-6 जणी. मग म्हटलं असं जर आपल्याला रिक्वायरमेंट येते तर आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्या अनुषंगानं कीर्तनाच्या माध्यमातून जे काही मानधन आलं होतं त्या मानधनातनं हे थोडं उभं केलंय सध्या तरी, आणि हळूहळू होत राहील. आणि इच्छा पण आहे की माझ्याबरोबर मी जसं महाराष्ट्रभर जाऊन कीर्तन करते तशी ह्या मुलांनी पुढे जाऊन कीर्तन करावी, हाच एक हेतू होता. त्या अनुषंगाने हे सुरू केले. बरोबर. आता एवढीच मुलं आहेत, मला वाटतं पुढच्या वर्षी तुम्हाला जागा पुरणार नाही असं. कारण तेवढं नॉलेज भेटणं लय महत्वाचं आहे. आपण बी कीर्तनाला कधी बसलो ना, पहिले लहानपणी काय नाही वाटत, पण आता गोष्टी जाणवायला लागल्या. आपण 3-3 तास जरी बसलो तरी 3 तास मांडी घालून बसलेलं कळत नाही. आज किती इन्स्ट्रुमेंट किती भारी आलं, ते एकदा मृदंगण टाळ वाजायला लागले ना तर माणूस मंत्रमुग्ध होतो. एवढी दुनिया पुढे जाऊन पण म्हणजे ते जे शिक्षण आहे ना ते रिअल शिक्षण आहे. आणि ते म्हणतात ना की 50-60 नंतर देव आठवतो का? ज्याला लवकर आठवला ना तो शेवट चांगला आहे त्याचा, आणि ज्याला लेट आठवला ना त्याचा लवकर शेवट आहे. थांबा की तुम्ही पण ये पाठीमध्ये साईडला थांबा, पाठीमध्ये साईडला. हा अर्धे ह्या बाजूला या. अर्धे थांबा. सगळ्यांनी हात लाव आणि ओपन करा. सगळ्यांनी ओपन करा. ठेवते काय मस्त लोकेशन बघायला आईला जागा आहे आपल्याला लावायला. आहे ते लावतो. हे आम्ही दरवेळी देतो राज्याभिषेक. प्रत्येक मोहिमेला राज्याभिषेक दिलाच पाहिजे. तिकडे थांब, तिकडे हात लाव सुद्धा. तिकडे मागे सर परी थोडी मागे बाळा, हात लाव. या की सर समोर बघा. हात लावली होती लॉकडाऊन मध्ये. एक दीड तरी काम होतं ना. कसले त्यामुळे वेळ लागतो. बघा तुम्ही एकमेकींच्या मला जरा या इथं जरा थोडं काय होतं तिकडे बघा बरं का बाळा. फोटो काढा का व्हिडिओ? हात काढ, बोट काढ सगळ्या व्हिडिओ मध्ये. आता फोटो काढ 4-5. दगड होता. बारकी बारकी जाऊ दे, काय अडचण नाही. त्याला काय नाही लागत एवढं येतं ते लगेच. शक्यतो मरतच नाही झाड. कमी पाणी असलं तरी चालतं, त्यामुळे टेन्शन नाही. खत वगैरे आपलं शेणखत, दुसरं काय नाही एवढं. मग काय त्याला कट टाका, त्याला काय एवढं ही नाही. पण चांगली होती इथं, लय भारी काम.
आपल्या बाकीच्या पुरींपेक्षा ना चांगली ट्रेन होईल इथं, म्हणजे शिकाय भेटते. शाळा तर काय सगळे शिकतात. रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तनकार भक्तिताई चव्हाण. कसं असतं, संतांचंही वाक्य आहे, थोडा तरी परोपकार केलाच पाहिजे. त्या अनुषंगानं शंभू फाउंडेशन या फाउंडेशननी आपल्या संस्थेसाठी छोटीशी मदत केलेली आहे. खरंच त्यांना धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत. मनापासून त्यांचे आभार मानते. धन्यवाद. रामकृष्ण हरी.